उदाहरण नंबर 24 आपल्याला पाहायचं आहे. 24 नंबरचं उदाहरण वाचतोय, लक्ष द्या. जीवन आणि रावण 3:2 या प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार आहे. आता याच्या आधी समप्रमाणात होतं, इथं प्रमाण दिलेलं आहे. कोणतं प्रमाण दिलेलं आहे? 3:2 या प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार आहे. त्यांचे 31 डिसेंबर 2010 रोजीचे 33 पत्रक खालील प्रमाणे. 33 पत्रक मध्ये नावेला पद आहे, सुटी उपकरणे, भूमी, इमारत, संयंत्र, वेतन व मजुरी, मोटर गाडी, भविष्य निर्वाह निधी वर्गणी, किरकोळ खर्च, खरेदी, स्वामित्व अधिकार, विविध ऋणको, कसर, आगोप म्हणजेच विमा, शिल्लक माल, विज्ञापन म्हणजेच जाहिरात आणि रोकड. जमाला पद आहे, भांडवल खाते, जीवन रावण, विक्री, खरेदी परत, बुडीत कर्ज निधी, भविष्य निर्वाह निधी, धनको, कमिशन, बँकेचे कर्ज आणि देय विपत्र. समायोजना टिकमार्क करून घेऊ बघा. समायोजना दिलेला आहे. नंबर 1, संवरण स्कंदाचे परिव्यय मूल्य किती आहे? 30,000 आणि विपणी मूल्य किती आहे? 35,000. संवरण स्कंद उदाहरणामध्ये आहे का पहा? कुठं? 33 पत्रकात आहे काय? नाही आहे. टिकमार्क करायची गरज नाही. नंबर 2, घसारा आकारा भूमी व इमारत 5%, संयंत्र 10%. भूमी इमारत पहा, दिसलं का? भूमी इमारत, त्याच्याच खाली संयंत्र आहे, दिसलं? त्याच्यावरही आहे, दोघांवरही टिकमार्क करा. ऋणकोवर 5% बुडीत कर्ज निधीची तरतूद करा. ऋणकोवर टिकमार्क करा. हॅलो, विविध ऋणको दिसलं का? बुडीत कर्ज आहे का? बुडीत कर्ज, बुडीत कर्ज आहे ना. जमाला आहे बुडीत कर्ज निधी, दिसते? नावेला नाही आहे. नावेला आहे का? चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे अदत्त खर्च वेतन. वेतनवर टिकमार्क करा. दिसलं का? वेतन व मजुरी करा त्याच्यावर. अजून काय? आगोप. आगोपवर करा. आगोप म्हणजे विमा. आगोपचं दुसरं नाव विमा आहे. विमाला ब्रॅकेटमध्ये टाका वाटल्यास. आगोप म्हणजेच विमा. विमाचंच दुसरं नाव आहे आगोप. विज्ञापन पैकी 1,000 आगाऊ देण्यात आले. विज्ञापनवर करा टिकमार्क. विज्ञापन म्हणजे जाहिरात. विज्ञापन म्हणजे जाहिरात. भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याज. भांडवल जमाला आहे, दिसते पहा. भांडवल खाते जीवन, भांडवल खाते रावण, दोन्ही याच्यावर करा. वार्षिक खाती तयार करा. म्हणजेच काय तयार करा? व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. काय करू मग आपण लिहू जीवन आणि रावण यांच्या पुस्तकात किंवा भागीदारी संस्थेच्या पुस्तकात. उदाहरण नंबर 24. नंबर 1, व्यापार खाते, दिनांक 31 डिसेंबर 2010 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नंबर 2, नफा तोटा खाते, दिनांक 31 डिसेंबर 2010 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. ताळेबंद, दिनांक 31 डिसेंबर 2010 रोजीचा देयता रक्कम संपत्ती रक्कम. ओके. आता याच्यामध्ये सर्वात पहिले काय करायचं? सर्वात पहिले प्रिपरेशन करायचं. म्हणजे उदाहरण वाचलं, समायोजना टिकमार्क केल्या. समायोजना टिकमार्क कशा करायच्या? समायोजना ज्या दिलेल्या आहे त्या 33 पत्रकातील ज्या पदावर आहे त्या पदावर काय करायचं? टिकमार्क करायचं. म्हणजे जेव्हा आपण वाचतो ना, मग आपल्या लक्षात येते की भूमी इमारतवर समायोजना आहे बा. मग त्याची रक्कम आपण आतमध्ये लिही, तो जागा सोडून देतो. बरोबर ना? कोणी कोणी काय करते? उदाहरण सोडवताना समायोजना सोडवते मधातच. म्हणजे पद लिहिलं की त्याची समायोजना करून टाकते, पद लिहिलं की त्याची समायोजना करून टाकते. पण त्याच्यामध्ये काय होते की त्याच्यामध्ये पद सुटण्याची चान्सेस जास्त राहते. म्हणजे पद सुटू शकते 1-2. जर पद सुटले तर मग प्रॉब्लेम होते. म्हणून मधात खाली जायचं नाही. पहिले 33 पत्रकातले सगळे पद लिहायचे आणि मग समायोजना सोडवायचे. समजलं का? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत आहे. मग प्रिपरेशन करताना आपण काय करतो? व्यापार खात्याच्या नावेला काय लिहितो? प्रारंभन स्कंद म्हणजे सुरुवातीचा शिल्लक माल. त्याच्यानंतर लिहितो आपण खरेदी वजा खरेदीमधून खरेदी परत मायनस होते. एक लाईन एक ॲरो म्हणजे ह्याची टोटल करून बाहेर. त्याच्यानंतर जमाला जसं नावेला खरेदी परत लिहिलं ना, तसं जमाला विक्री वजा विक्री परत है ना. त्याच्यानंतर नफा तोटा खात्यात प्रिपरेशन नाही करायचे.
ताळेबंदाच्या देयताला जीवनचे भांडवल, जीवनचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, मायनस आहारण, आणि आहारांवर काही व्याज वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर रावणचे भांडवल, रावणचे भांडवल, रावणच आहे ना, प्लस व्याज, रावणच आहे ना, 2 लाईन जागा, आहारण. ओके, इथपर्यंत काय वाचा नाही, संपलं. एवढं प्रिपरेशन करायचं. काय काय लिहायचं, व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभ स्कंद, खरेदी वजा खरेदी परत, जमाला विक्री वजा विक्री परत, 1 लाईन 1 ॲरो, म्हणजे ह्या याची खरेदीमधून खरेदी परत मायनस करून जे रक्कम येईल ते बाहेर. जीवनचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, आहारण हे मायनस करून इकडे, मग रावणचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, मायनस आहारण इकडे. ठीक आहे, एवढं प्रिपरेशन करायचं. नफा तोटा खात्यात प्रिपरेशन करायचं नाही, पण जेव्हा पद लिहू तेव्हा 2 लाईन सोडून लिहू नावे जमाला, शुद्ध सकल नफा किंवा सकल तोटा लिहायसाठी. आता आपण काय करू, 23 पत्रकातले नावेचे पद लिहू. कुठचे, नावेचे, डाव्या साईडचे. नावेचे पद कुठे जाते, नावेला, हे नावे आहे ना, हे नावे, नावे, संपत्ती तिकडची. ठीक आहे, जमा कोणती, हे जमा, हे जमा, हे देयता. ठीक आहे, जमाचे पद जमाला जाते देयताला, नावेचे पद नावेला जाते संपत्तीला. बघा, पहिलं पद आहे सुटी उपकरणे. सुटी उपकरणे म्हणजे हे कुदळी, पावळं, पाने बिने असतात ना, याला सुटी उपकरणे म्हणतात. आपल्या घरी असतं ना विळा, सुटी उपकरणे, पाने. जसं स्वयंपाकातले सुटी उपकरणे कोणते आहे, चमचे है ना, सुटी उपकरणे. ते असते ना घुमवायचं, वरण घुमवायचं, रई, काहीतरी म्हणते त्याला दुसरं, रईला दुसरं नाव आहे काहीतरी. कोपर, कोपर नाही बे, ते रई असते ना, हे घुमवते, ते वरणात घुमवते, वरणात, त्याला काय म्हणते, नाही त्याला नाव आहे दुसरं काहीतरी. रई म्हणते त्याला, दुसरं नाव आहे. लक्ष द्या, सुटी उपकरणे काय, संपत्ती. सुटी उपकरणेवर समायोजन आहे का, मग समायोजन नाही तर त्याची रक्कम लिहायची रक्कमच्या कॉलममध्ये, 5000. पुढे जाऊ, भूमी व इमारत, भूमी व याच्यावर समायोजन आहे, टिक मार्क आहे ना. कसं लक्षात आलं, टिक मार्क आहे, मग याची रक्कम आतमध्ये लिहायची आणि अशी लाईन जागा सोडायची, 1 लाईन, आणि 1 लाईन आहे का कोणाला लागून, ह्या लाईनला लागून, नाही तर पुरी ध्यान करून. जसं करतो मी तसंच करा, उभारी काम करू नका. संयंत्र काय, संयंत्र रक्कमच्या खाली करायचं फक्त हे असं. संयंत्रावर पण समायोजन आहे, रक्कम लिहायची 18,000 या लाईनला लागून, त्याच्या खाली 1 लाईन जागा सोडून हे असं करायचं. 1 लाईन ओढायची, त्याला एरो दाखवायचा तिकडे, अमाऊंट. वेतन व मजुरी, मजुरी व्यापार खात्यात जाते, पण पहिलं पद कोणतं आहे, वेतन. नफा तोटा खात्याच्या नावेला 2 लाईन सोड, वेतन व याच्यावर पण समायोजन आहे. रक्कम आहे 3000, आतमध्ये लिहू, जागा सोडून देऊ. पुढे जाऊ, मोटार गाडी संपत्ती. मोटार गाडी किती आहे ते, 10,500. याच्यावर समायोजन नाही आहे. भविष्य निर्वाह निधी वर्गणी, वर्गणी नफा तोटा खात्याच्या नावेला, भविष्य निर्वाह निधी वर्गणी, अंशदान, योगदान, वर्गणी, अंशदान, योगदान, खर्च आहे नफा तोटा खात्याच्या नावेला, 2,300. किरकोळ खर्च नफा तोटा खात्याच्या, किरकोळ खर्च किती, 1800. खरेदी व्यापार खात्याच्या, हे इकडे आहे खरेदी, किती आहे, 45,300. स्वामित्व अधिकार, स्वामित्व अधिकार समायोजन आहे त्याच्यावर,
नाही आहे, 2500. विविध ऋणको, विविध ऋणको समायोजन नाही, याच्यावर आतमध्ये लिहून घेऊ 24,000. एकच समायोजन आहे, एकच लाईन जागा सोडायची. कसर, कसर कोणत्या साईडला? नावेला. नफा तोटा खात्याच्या किती आहे कसर? 1600. आगोप म्हणजेच विमा, आगोप ब्रॅकेटमध्ये विमा लिहून टाकू. किती आहे रक्कम? आतमध्ये लिहा लागन, कारण याच्यावर काय समायोजना. शिल्लक माल म्हणजेच हा प्रारंभ स्कंद. शिल्लक माल किती आहे? 23,800. विज्ञापन म्हणजे जाहिरात, नफा तोटा खात्याच्या विज्ञापन किती आहे ते? 3,000. समायोजन आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर आहे रोकड. रोकड म्हणजे रोख, रोकड म्हणजे रोख. रोख काय? संपत्ती. किती आहे ते? 2,900. पुढे जाऊया. नावेचे पद संपले. जमाचे पद पहा. भांडवल खाते जीवन, जमाचे पद जमाला जाते देयताला. किती आहे? देयताला किंवा जमाला. रावणचे किती आहे? विक्री व्यापार खात्याच्या जमाला, हे जमाला जाते 92,500. खरेदी परत आहे जमाला, पण लिहितो नावेला तर मायनस करतो, हे अपवाद पद आहे. किती? 1,300. 0 0, 3तून 3 गेले 0, 5तून 1 गेला 4 4. बुडीत कर्ज निधी कोणत्या साईडला आहे? जमाला. तर कुठं लिहायचा? नावेला. नावेला बुडीत कर्ज तर नाही आहे, पण नवीन बुडीत कर्ज आहे. काय समायोजनेत आहे ना बुडीत कर्ज? पहा ना, समायोजनेत आहे नवीन बुडीत कर्ज निधी मायनस जुना बुडीत कर्ज निधी. हॅलो, बुडीत कर्ज नावेला तर नाही आहे, पण समायोजनेत आहे ना बुडीत कर्ज 5% है ना. मग ते नवीन बुडीत कर्ज निधी झालं. मग याच्यामधून जमाचं पद जे आहे बुडीत कर्ज निधी, ते नावेला काय करायचं? मायनस. काय? जुना बुडीत कर्ज निधी. किती आहे तो? 800. जुनावाला म्हणजे जमाचा म्हणजे जुना होते, मायनस होते तो. पुढे जाऊ. भविष्य निर्वाह निधी देयता. किती? 3,000. पाहता तुम्ही म्हणाल भविष्य निर्वाह निधी वर्गणी, तुम्ही कुठे लिहिलं? नफा तोटा खात्याच्या नावेला, कारण ते काय आहे? वर्गणी. वर्गणी, योगदान, अंशदान नावेला असेल तर नफा तोटा खात्याच्या नावेला. भविष्य निर्वाह फक्त निधी असेल तर देयता. भविष्य निधी, भविष्य निर्वाह निधी, नफा तोटा ताळेबंदाच्या देयताला. विकास निधी, सामान्य निधी देयताला. पण त्या निधीच्या समोर वर्गणी, योगदान, अंशदान नफा तोटा खात्याच्या नावेला. त्या निधीच्या समोर गुंतवणूक असेल. काय? भविष्य निर्वाह निधी वर्गणी, गुंतवणूक. भविष्य निधी गुंतवणूक, विकास निधी गुंतवणूक. समोर जर गुंतवणूक आलं तर संपत्ती. निधीच्या समोर फक्त निधी आलं तर देयता. निधीच्या समोर वर्गणी आलं नफा तोटा खात्याच्या नावेला. वर्गणी, योगदान, अंशदान आलं तर, आणि गुंतवणूक आलं तर संपत्ती. पुढे जाऊ. त्याच्यानंतर आहे धनको. धनको काय? देयता. धनको समायोजन नाही याच्यावर. रक्कम आहे 15,000. कमिशन जमाला आहे, नफा तोटा खात्याच्या जमाला. भाडे, कमिशन, व्याज, अपार, कसर, सूट नावेला असन तर नफा तोटा खात्याच्या नावेला, जमाला असन तर नफा तोटा खात्याच्या जमाला. बँकेचे कर्ज देयता, याच्यावर काही टक्के बिक्के नाही आहे आणि समायोजनही नाही आहे. 8,000. देय विपत्र देयता किती? 10,000. झालं. 23 पत्रकातले सगळे पद आपण लिहिले. बघा, 23 पत्रकातले पद पुन्हा सांगतो, लक्ष द्या. पहिलं पद आहे सुटी उपकरणे संपत्ती, भूमी इमारत संपत्ती,
संयंत्र संपत्ती, वेतन व मजुरी नफा तोटा खात्याच्या नावेला, मोटर गाडी संपत्ती, भविष्य निर्वाह निधी वर्गणी आहे. मी काय म्हटलं, भविष्य निर्वाह निधी वर्गणी, अंशदान, योगदान, वर्गणी, योगदान, अंशदान. निधीच्या समोर कोणताही निधी असो त्याच्या समोर काय असेल, वर्गणी, अंशदान, योगदान नफा तोटा खात्याच्या नावेला. फक्त निधी असेल तर देयता, हे निधी पहा, निधीच्या समोर काही आहे का, म्हणून देयता. आणि निधीच्या समोर जर गुंतवणूक असेल तर संपत्ती. चला पुढे. किरकोळ खर्च नफा तोटा नावेला, खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, स्वामित्व अधिकार संपत्ती, विविध ऋणको संपत्ती, कसर नावेला आहे म्हणून नफा तोटा खात्याच्या नावेला, आगोप नावेला आहे नफा तोटा खात्याच्या नावेला, शिल्लक माल म्हणजे प्रारंभ स्कंद व्यापार खात्याच्या नावेला, विज्ञापन नफा तोटा खात्याच्या नावेला, रोकड संपत्ती. त्याच्यानंतर भांडवल खाते जीवन रावण देयता, विक्री व्यापार खात्याच्या जमाला, खरेदी परत जमाला आहे पण लिहितो नावेला, खरेदी परत खरेदीमधून मायनस, बुडीत कर्ज निधी जमाला आहे पण लिहितो नावेला, मायनस जुना बुडीत कर्ज निधी. नवीन बुडीत कर्ज निधी आहे, इथं बुडीत कर्ज नाही आहे, 23 पत्रकात नाही आहे पण समायोजनेत आहे ना नवीन बुडीत कर्ज निधी, त्याच्यामधून जुना बुडीत कर्ज निधी 800 मायनस. भविष्य निर्वाह निधी फक्त निधी आहे म्हणून देयता, जमाला आहे म्हणून देयताला. धनको देयता, कमिशन जमाला आहे म्हणून नफा तोटा खात्याच्या जमाला, बँकेचे कर्ज देयता, देवीपत्र देयता. समायोजना नंबर 1 संवरण स्कंद आहे. काय आहे, संवरण स्कंद. संवरण स्कंद व्यापार खात्याच्या जमाला. किती आहे संवरण स्कंद, 30,000 आणि 35,000. तर कोणता घ्यायचा, 30,000. आणि ताळेबंदाच्या संपत्तीला संवरण स्कंद किती, दोन्ही ठिकाणी सारखाच लिहायचा, 30,000 30,000, एकच म्हणून दोन ठिकाणी. पुढे जाऊया. घसारा आकारा, भूमी व इमारत 5%. भूमी इमारत मधून काय मायनस करू, घसारा मायनस होत असते, व्याज प्लस होते, कसर मायनस होते, बुडीत कर्ज निधी मायनस होते, मग घसारा काय होते, मायनस. भूमी इमारतवर किती टक्के आहे, 5%. 5% कशा काढायचे, 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे, किंवा 1% काढायचा, त्याला 5 गुणाचं. मग आता मला सांगा 36,000च्या 10% किती येते, 3600. 36च्या अर्धे 1800. नाही समजलं, नाही तर मग काय करायचं, 36,000 आहे ना, त्याच्या 1% येते 360. 1% म्हणजे 2 शून्य कमी, 1% म्हणजे 2 शून्य कमी, म्हणजे 36,000चे जर 2 शून्य कमी केले ते 360. 1%, याला 5 गुणा, 5% पाहिजे ना, 5 शून्य 0, 5 × 30 शून्य चले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. किंवा काय 10% काढा, त्याच्या अर्धे करा. मग 36,000च्या 10% 3600. 3600च्या अर्धे 1800. 1800 रुपये काय करू, मायनस 0 0. 10तून 8 गेले, 2 हातचा दिला, 6तून 2 गेले 4 3. आणि संयंत्रावर पण 10%. आता संयंत्रावर घसारा 10% आहे, मग इथं तर एक नंबर जमलं. 18,000च्या 10% 1800. तारीख बिरीख आहे काय, नाही. 0तून 0 गेले 0 0. 10तून 8 गेले, 2 हातचा दिला, 8तून 2 गेले 6 1. 16,200. घसारा काय, दोन्ही घसारा काय झाला, संपत्तीमधून मायनस, म्हणजे संपत्ती कमी झाली, नफा तोटा खात्याच्या नावेला, नुकसान झालं ना. भूमी व इमारतवर घसारा, संयंत्रावर घसारा. भूमी इमारतवर 1800 आहे, संयंत्रावर पण 1800 आहे. पुढे जाऊया. ऋणकोवर 5% प्रमाणे बुडीत कर्ज निधी. ऋणको पहा, याच्यावर काय करायचं आहे, बुडीत कर्ज निधी, हे मायनसच होते. किती टक्के, तसंच 10% काढा, त्याच्या अर्धे करा. 24,000च्या 10% 2400. 2400च्या अर्धे मायनस करा, 0 0. 10तून 2 गेले, 8 हातचा दिला, 4तून 2 गेले 2 2. बुडीत कर्ज निधी ऋणको मधून काय केले, मायनस. संपत्ती कमी झाली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला. नवीन बुडीत कर्ज निधी किती, 1200. 1200 मधून मायनस काय, 800. किती ऋण मग, 400.
शून्य शून्य, 12तून 8 गेले 4, 400 मायनस साईन ते जमाचं पदाने हे मायनस झालं नावेला. चला पुढे जाऊ. अदत्त खर्च वेतन, अदत्त काय होते प्लस, अदत्त काय होते प्लस, अदत्त खर्च वेतन आहे, वेतनमध्ये प्लस केलं अदत्त किती 1000 प्लस करायच्यात 007 3 आणि 4. आता वेतनमध्ये अदत्त, अदत्त म्हणजे दिले नाही, दिले नाही तर मग द्या लागन ना, द्या लागन म्हणजे देता. अदत्त वेतन किती अदत्त आहे, जेवढे अदत्त आहे तेवढे, जेवढे प्लस केले मायनस केले तेवढेच लिहायचे, हे बाहेरवाले नाही. पुढे चला. आगोप आहे अदत्त, आगोप म्हणजेच विमा, विमामध्ये प्लस अदत्त किती आहे अदत्त 500, 12 आणि 5 1700, 00 5 आणि 2 7 आणि 1 बरोबर. अदत्त काय आहे देता, अदत्त आगोप किती 700, नाही सॉरी 500, 500 आहे 700 नाही, हे 500. पुढे जाऊ. विज्ञापनपैकी 1000 आगाऊ देण्यात आले, आगाऊ देण्यात आले म्हणजे पूर्वदत्त, पूर्व आगाऊ दिले म्हणते ना, दिले नाही अदत्त, अदत्त काय करायचे त्या त्या खर्चात प्लस करायचे, देता लिहायचे कारण द्या लागते, दिले नाही तर द्या लागते म्हणून देता. पूर्वदत्त म्हणजे आगाऊ दिले, जास्ती दिले तर काय करायचे मायनस, किती जास्त दिले 1000, 3000 मधून 1000 जास्त दिले म्हणजे राहिले 2000, मग पूर्वदत्त काय होते मायनस, जास्ती दिले म्हणून संपत्ती. पूर्वदत्त विज्ञापन किती 1000. अदत्त काय होते दिले नाही, दिले नाही म्हणून प्लस, मग द्या लागन म्हणजे देता, दिले नाही तर द्या लागन ना, मग जास्तीचे दिले तर मायनस, जास्तीचे दिले म्हणून संपत्ती कारण वापस भेटू शकते किंवा पुढे ऍडजस्ट होईल. चला पुढं. भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याज, व्याज लिहिलंच आहे फक्त 5% काढायचे आहे. कशा काढा 10% काढा त्याच्या अर्धे, 30,000 आहे 10% 3000, 4 अर्धे 1500, 20,000च्या 10% 2000, 4 अर्धे 1000. भांडवलावर व्याज काय होते भांडवलमध्ये प्लस, देता वाढली नुकसान झालं नफा तोटा खात्याच्या नावेला. जीवनच्या भांडवलावर व्याज, रावणच्या भांडवलावर व्याज, जीवनच्या भांडवलावर व्याज आहे 1500, रावणच्या भांडवलावर व्याज आहे 1000. झालं संपलं. काय करायचं क्लोज करायचं. क्लोज करताना पहिले व्यापार खाते क्लोज करू बघा. हां हे बाहेर करायचे राहिले 92,500 ना, टोटल करू याची 0,0,5 0,2 3,9 12, 1,22,500. इकडची करू 0,0,8 8 झाले, 4 आणि 3 7, 4 आणि 2 6 मायनस करू, 0तून 0 गेले 0 0, 5तून 8 जाते काय, 15तून 8 गेले 7 हातचा दिला, 12तून 8 गेले 4 हातचा दिला, 12तून 7 गेले 5, 54,700, 1,22,500 तेच नावेला 1,22,500, 54,700 नावेला बॅलन्स आलं. याला नाव द्यायचं सकल नफा. नफा तोटा खात्याला आणि हा सकल नफा इथं कुठं आला नावेला, इकडे जमा लिहायचा वर. किती 54,700. आता टोटल करू आपण जमाची. 0 0 5 आणि 7 12, 1200 2 हात चाला 1 1 आणि 1 2 2 आणि 4 6 5, 56,200. इकडची टोटल करू 0 0
2 शून्य कॉमन आहे. 0 5 आणि 8 13, 13 आणि 8 21, 21 आणि 4 25, 25 आणि 7 32, 32 आणि 6 38, 38 आणि 8 46 आणि 3 49, 50 56, 56 6 हातच्याले 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 16 आणि 4 20, 16 आणि 4 20 मायनस 0 0, 12तून 6 गेले 6चा दिला, 6तून 1 गेला 5, 5तून 2 गेले 35,600. जमाची टोटल आहे 56,200. तेच नावेला लिहून टाकू आणि हे जे 35,600 डायरेक्ट लिहायचे शुद्ध नफा. आणि दोघा जणाले वाटा लागते. जीवन रावण ह्या दोघांना हे 35,600 रुपये भागीदारांना स्थानांतरित. आता हे जे 35,600 आहे याचं प्रमाण समान आहे का? नाही, समान नाही आहे. समान आहे का? नाही. 35,600 जर समान असते तर मी काय केलं असतं? 2 न भागलं असतं. पण असं नाही आहे. त्यांनी प्रमाण दिलंय. कोणतं प्रमाण आहे? समान असते तर मी काय केलं असतं? 2 न भागलं असतं. जो भागाकाराला असता दोघाला देऊन दिले असते सारखे सारखे अर्धे अर्धे, है ना. पण इथं प्रमाण आहे कोणतं? 3:2. जर प्रमाण असलं तर काय करायचं? प्रमाण असलं तर काय करायचं? हे जे प्रमाण आहे याची टोटल करायची. ह्या प्रमाणाची काय करायची? टोटल. 3 आणि 2 5 न भागायचं येईल. प्रमाण असलं तर काय करायचं? प्रमाणाची टोटल करायची, त्यानं भागायचं. 3 आणि 2 किती होते? 5. 5 न भागा मग गेले. 5 7 0 0 6, 5 1 किती उरले? 1 0, 5 दोन्ही 1 0 बाकी आहे. हे वर ठेवून देऊ. किती आले? 7,120. पटलं इथपर्यंत? जर प्रमाण असलं तर या प्रमाणाची काय करायची? टोटल. आणि जो नफा आला त्याला याच्या टोटलनं भागाचं. आणि जो भागाकार आला हे दोघाले नाही द्यायचे, कारण 7 आणि 7 तर 14 होईल ना. आपल्याला हे 35,600 द्यायचे आहे ना. मग काय करायचं? यानं या दोघाले गुणाचं. काय केलं पहिले आपण? 3 आणि 2 5. ह्या 5 ने याला भागलं आणि जो भागाकार आला ना, आता काय करायचं? 7120 गुणेला 3 म्हणजे पहिल्याला द्यायचे, आणि 7120 गुणेला 2 हे द्यायचे दुसऱ्याले. पहिल्याला हे द्यायचे, दुसऱ्याला हे द्यायचे. 3 0 0, 3 दोन्ही 6, 3 1 3 7, पहिल्याला द्यायचे 21,360. बे 0 बे दोन्ही बे 1 बे 7 हे द्यायचे दुसऱ्याले. आता जर तुम्ही या दोघाची टोटल केली तर बरोबर 35,600 येते. 21,360 14,240. 21,360 14,240. ह्या दोघाची जर टोटल केली तर एवढी येते. मग हा जो शुद्ध नफा आहे हा जीवनच्या भांडवलमध्ये जीवनचा किती आहे? 21,360. $14,240 ना. प्लस कराय 0 6 5 आणि 3 8 2 5 काहीच नाही मायनस आहे. 52,860 0 4 2 5 3 35,240. ताळेबंद की टोटल सारखी आणि को होना 0 4 आणि 6 10 10 से 0 चला 1 5 आणि 1 6 6 आणि 2 8 8 आणि 8 16 16 से 6 हात चाला 1 2 2 आणि 8 10 15 18 18 आणि 5 23 24 25 25 से 5 हातच्याले 2 3 4 5 6 7 7 आणि 5 12 1,25,600 0 0 9 8
17, 17 आणि 5 22, 22 आणि 6 22 आणि 5 27, 28 29 30 31, 31 आणि 6 36, 0 आहे 36 6 चले 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 7 8 9 10 16 20 25 5 आजच्याले 2 बरोबर येते. 4 संख्या बरोबर आल्या म्हणजे बाकीचे बरोबर येते. इकडची ताळेबंदाची दोन्ही साईडची टोटल कशी आली पाहिजे